या कार्यक्रमात अखेरच्या 2 भाषणांकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी या पुस्तकातील एका पानाचं वाचन करताय श्री मिलिंद शिंत्रे. मी मिलिंदजींना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. नमस्कार. खूप उशीर झाला आहे मला कल्पना आहे, त्याच्यामुळे मी अजिबातच इकडचं तिकडचं काहीही न बोलता रंगमंचावरच्या महान व्यक्तिमत्वांना नमस्कार करून वाचनाला सुरुवात करतो. सुयोग्य श्वसनाद्वारे नादनिर्मिती झाल्यावर देखील खालील गोष्टींची गरज असते. आवाजातील उच्च नीचता, आवाजात घुमारा व गोडवा असणे, घुमारा व गोडव्याचे गरजेनुसार मिश्रण असणे. आता आवाजातील उच्च नीचता, सध्याचे प्रचलित शास्त्र याविषयी काय म्हणते ते पाहण्या अगोदर मानवी शरीर रचनेचे वेगळेपण काय आहे हे पाहायला हवे आणि ते देखील आवाजाच्या उच्च निश्चितेविषयी पदार्थ विज्ञान शास्त्राच्या नियमांचे काय म्हणणे आहे त्यासोबत बघायला हवे. आपण एका धातूच्या तारेचे उदाहरण घेऊ. तारेची लांबी कमी केली की स्वर उंच चढतो, लांबी वाढवली की स्वर उतरतो. तानपुऱ्याची तार खुंटीने पिळून सूक्ष्मतेने लांबी कमी जास्त करून म्हणजेच ताण कमी जास्त करून स्वर उंच व खाली करतात. अर्थात हे सुद्धा एका अटेम्पमध्ये करता येत नाही. खुंटी पिळताना संदर्भ स्वरापेक्षा तारेचा स्वर कमी लागला तर ती अधिक पिळावी लागते. असे करता करता तो चढला की ती पुन्हा उतरवावी लागते. अगदी सराईत तज्ज्ञाला सुद्धा एकाच अटेम्प्टमध्ये हवा तसा सूर जुळवता येत नाही. याशिवाय सूक्ष्म स्तरावर स्वर जुळण्यासाठी पुढे मण्यावर किंवा ज्वारीवर हालचाली कराव्या लागतात. आता मानवी स्वरतंतूंच्या बाबतीत पाहूया. मानवी गळ्यात तंबोऱ्यातील खुंटीचे काम थायरॉइड स्नायू करतात व घोडीचे काम अरिटेनॉइड स्नायू करतात. स्वर उंच करण्यासाठी एकमेकांच्या निकटतम आलेल्या दोन्ही स्वरतंतूंच्या जोडीला एकाच वेळी थायरॉइड स्नायूंनी खेचायला हवे आणि कमी करण्यासाठी ढिले करायला हवे. या इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक स्वरतंतू नसतो, हे पहिलं वेगळंपण. धातूची तार बोटांनी किंवा नखींनी छेडतात. स्वरतंतूंच्या जोडीला श्वासदाबाने छेडावे लागते, हे दुसरे वेगळेपण. मानवी नाद निर्मिती हे दाबशक्तीचे रूपांतर ध्वनीत होऊन होते. मानवी स्वरतंतू हे मेटलचे किंवा धातूचे नसतात, त्यामुळे आणखी कॉम्प्लिकेशन होतं. थायरॉइड मसल्सनी एका बाजूने खेचल्यावर लांबी कमी व्हायच्या ऐवजी वाढते. इथे रबर बँडचे उदाहरण पाहावे. त्यामुळे स्वर चढायच्या ऐवजी उतरतो. तो कॉम्पेन्सेट करण्याचे कार्य अरिटेनॉइड स्नायू दुसऱ्या बाजूने खेचून करतात. एवढ्यावरच पुरले नाही तर स्वरतंतू स्वतः आणखी आकुंचन पावतात आणि अशा प्रकारे स्वराच्या उच्च नीचतेची गरज पुरी होते. एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जाण्यासाठी धातूच्या तारेची लांबी कमी जास्त करावी लागते. तीही एका प्रयासात करता येत नाही. मानवी स्वरतंतूंच्या बाबतीत तर थायरॉइड, ॲरिटेनॉइड आणि थायरोॲरिटेनॉइड म्हणजे स्वरतंतू स्वतः या 3 स्वरतंतूंची लांबी व जाडी कमी जास्त करावी लागते. एका स्वरावरून दुसऱ्या स्वरावर जाताना इतका खटाटोप गळ्यातल्या स्वरयंत्राला करावा लागतो. वेगवेगळ्या सप्तकात वेगवेगळे स्वर लावणे म्हणजे आलाप असतील तर सावकाश, पण ताण असेल तर वेगाने. यासाठी हा खटाटोप किती कठीण आहे. तरी देखील व्यवहारात हे सगळं आपल्याला जमतंच की. कोण करते एवढी मुश्किल गोष्ट. इतकी मुश्किल गोष्ट करावी लागत नाही, करता येत नाही, ती आपणहून केली जाते. आपला मेंदू किती कमी जास्त लांबी करायची याचा प्रोग्रॅम वर उल्लेख केलेल्या स्नायूंद्वारे करून घेतो. पण आवश्यक उच्च नीचता किती करायला हवी हे कळण्यासाठी मेंदूला प्रोग्रॅम कोण देतो? याचे उत्तर आहे आत्मा.
जो परमेश्वराचाच अंश आहे. इथे भारतीय तत्त्वज्ञानाचे महत्त्व फार आहे. आपलं तत्त्वज्ञान शिकवतं की अहंकार करू नये, परमेश्वराला शरण जावं, बुद्धी पुरस्सर या सर्व क्रिया करणं कठीण नाही तर अशक्य आहे. शरणागतीनं मात्र शक्य आहे. जेव्हा जेव्हा माझा आवाज चढत नाही, मी अमका तमका स्वर लावतो असं बोललं जातं, त्यामध्ये माझा, मी हे प्रथमपुरुषी एकवचनी अहम येतात आणि तेव्हा तेव्हा शरणागतीची भावना संपुष्टात आलेली असते. मग बुद्धिपुरस्सर बळानं काही केलं आणि समजा अपेक्षित स्वर लावणं जमलं तरी त्यात सहजतेचा अभाव असतो आणि याचा दुष्परिणाम स्वरतंतू व शरीरावर ताण येण्यात येतो. अशा प्रकारे ताण येणं हे दीर्घकाळ झालं तर घातक असतं. स्वरतंतूंचं सुजणं, त्यावर गाठी येणं वगैरे समस्या उद्भवू शकतात. याशिवाय भावमुद्रांवर याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे जे काही अर्थ किंवा भाव कळवायचे, पोचवायचे असतात त्याचा विपर्यास होतो. भारतीय तत्त्वज्ञानाचं अनुसरण केलं तर या सर्व गोष्टी टाळता येतात. आपले पूर्वसुरी या बाबतीत खूप सक्षम होते. त्यामुळे त्या काळच्या दिग्गजांमध्ये आवाजाच्या तक्रारींच्या अशा समस्या उद्भवल्या नसाव्यात, असल्याच तर अपवादापुरत्या. मी या समारंभात या पुस्तकातील केवळ 1-2 पानांच्या वाचनासाठी म्हणून सहभागी झालो. ही संधी मला पारेकरांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद मिलिंदजी. यानंतर अध्यक्षीय मनोगते. या कार्यक्रमास मान्यवर अतिथी म्हणून आपल्याला लाभलेत ते ज्येष्ठ संगीतकार श्री कौशल इनामदार आणि अभिजात संगीतातलं अगदी बहुश्रुत नाव श्री आनंदजी भाटे. इतक्या पावसात आणि प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा मुंबईहून तुम्ही या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली, याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत आणि मी तुम्हाला तुमचं मनोगत मांडण्यासाठी रंगमंचावर पाचारण करतो. नमस्कार. सर्वप्रथम मुंबईहून इथे यायला मला जो उशीर झाला त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. आज पाऊस पण चिक्कार होता आणि त्यामुळे ट्रॅफिकसुद्धा, आणि यायला 4-1 तास 5-5.5 तास लागले मला इथे. म्हणजे मुंबईतनं बाहेर पडायलाच खूप वेळ लागला. त्यामुळे त्याबद्दल दिलगीर आहे आणि म्हणजे क्षमा तर मागतोच, पण मला जरा हळहळी वाटली की या कार्यक्रमाचा जो उत्तरार्ध आत्ता मी बघितला त्याच्यावरनं पूर्वार्धही किती रंगला असेल याची मला एक थोडीशी जाणीव झाली. तर या सगळ्याच बाबतीत दिलगिरी व्यक्त करून मी सर्वप्रथम श्रीकांत रानडे यांचं अभिनंदन करतो की हे पुस्तक आलं, प्रकाशित झालं, आणि त्यांचं अभिनंदन करण्याबरोबर त्यांना धन्यवादही देतो की तुम्ही एक अतिशय खरं तर फार कमी ज्याच्यावर लिहिलं गेलं आहे अशा विषयावर प्रकाश टाकलात. माझ्या आठवणीप्रमाणे प्राध्यापक बार देवधरांचं पुस्तक हे मला वाटतं भारतीय आवाजशास्त्राचं साधारण पहिलंच पुस्तक असेल, आणि त्याच्यानंतर डॉक्टर अशोक रानड्यांनी एखाद पुस्तक लिहिलेलं आहे मला वाटतं. त्यांच्या भाषण रंग या पुस्तकामध्ये सुद्धा आवाजशास्त्राबद्दल त्यांचा उल्लेख त्यांनी केला होता, आणि संगीतासाठी आवाजशास्त्र हे डॉक्टर रानड्यांनी बऱ्याच लोकांना त्यांच्या वर्कशॉप्समधनं वगैरे सुद्धा शिकवलेलं आहे.
यात ज्या 3 संज्ञा आहेत की आवाज साधनेचं रहस्य आणि म्हणजेच परंपरागत भारतीय जीवनशैली ही 4थी संज्ञा, या मला सगळ्या महत्त्वाच्या वाटतात, एक एक सुट्या सुद्धा. पहिली गोष्ट म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर पूर्वी असं व्हायचं की एखादं पुस्तक वाचलं की आपल्या ज्ञानात भर पडली असं वाटायचं. आता असं वाटतं की आपला अज्ञानाचा आवाका अजून किती आहे याची जाणीव होते प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर. जितकं वाचू तितकं असं वाटतं की अरे अजून पुढे आहेच की काहीतरी, की हे कळलंय असं वाटेपर्यंत त्याच्यात किती अजून कळण्यासाठी आहे याचा आवाका लक्षात येतो. आणि एका अर्थाने ते चांगलंसुद्धा आहे, कारण जगण्याची एक उर्मी तुमची त्याच्यामुळेच वाढत जाते की अजूनसुद्धा काहीतरी करण्यासारखं आहे, अजून काहीतरी शिकण्यासारखं आहे. रानडे सरांचं पुस्तक वाचून मला अगदी हेच जाणवलं की इतकी वर्ष संगीतामध्ये राहूनसुद्धा आपण काही गोष्टी गृहीत धरतो की सुरात आपल्याला गाता येत आहे म्हणजे आपल्याला आवाज कळलेलाच आहे आपला, तर असं नसतं. खूप गोष्टी आपल्याला बाहेर काय चाललेलं आहे हे सगळं कळतं. आणि नीलकांतीताईंच्या याच्यात तो जरा उल्लेख पण आला की बाहेर काय चाललं आहे हे सगळं कळतं, आपल्या शरीरात काय चाललं आहे हे आपल्याला काहीच कळत नाही. आणि त्यामुळे मनाच्या एकूण आपल्या काय म्हणतो त्याला, एक मनाची मदत घेऊन आपल्या शरीरात काय चाललेलं आहे याची फक्त आपण कल्पना करू शकतो. तसंच माझं आवाजाच्या बाबतीत मला नेहमी वाटतं. क्रिस्टिन लिंकलेटर नावाची एक मला वाटतं स्कॉटिश व्हॉइस कोच आहे. तिचं वाक्य मी कुठेतरी फार पूर्वी वाचलं होतं आणि तिने असं म्हटलं होतं की टू फ्री युअर व्हॉइस, टू फ्री अ व्हॉइस इज टू फ्री अ पर्सन. तुम्ही आवाज मोकळा लावायला सांगितलं कोणा व्यक्तीला तर तो माणूसच मोकळा होतो. आणि हे फार मोठं सत्य आहे असं मला नेहमी वाटतं. आता अलीकडे गाण्याच्या क्षेत्रात आणि विशेषतः भावसंगीताच्या क्षेत्रात काय झालं आहे तुम्हाला सांगतो. आणि हे मला परत जाणवलं आत्ता नीलूताईंनी याच्याबद्दल किशोर कुमार, मोहम्मद रफी, लता मंगेशकर यांच्याबद्दलसुद्धा त्यांचा उल्लेख केला, त्यामुळे ते आणखीन जरा गडदपणे आत्ता मला पुन्हा एकदा जाणवलं की इंटरनेटची खिडकी उघडली आणि आपल्याला बऱ्याच गोष्टींचं, पाश्चात्य गोष्टींचं सुद्धा एकदम आकर्षण वाढलं. त्यात काही गैर नाही, काहीतरी नवीन बघितल्यावर त्याच्याबद्दलचं आकर्षण वाढणं, त्याचं आकर्षण वाटणं हे अगदी स्वाभाविकच आहे. किती काळ आपण त्या आकर्षणात राहायचं आणि त्याच्यावरनं काही आपण धडे गिरवायचे की नाही हे मात्र आपल्याला जरा तपासून बघितलं पाहिजे. ह्या ज्या अनेक गोष्टी इंटरनेटच्या खिडकीतनं आल्या, तसं संगीत पण आलं तिकडचं पाश्चात्य. पूर्वी काय व्हायचं की RD बर्मन, SD बर्मन म्हणालात तुम्ही, तर पाश्चात्य काही चाली त्या उचलून त्या हिंदी गाणी करायची. त्याच्यात एक गाणं उचलणं किंवा चोरी करणं हा त्याच्यात मागचा भाव नसायचा. आपण काहीतरी सुंदर ऐकलेलं आहे आणि ते आता आपण या लोकांना कसं ऐकवू. एकूणसुद्धा चाली चोरण्याच्या बाबतीत किंवा कुठल्याही प्लेजिअरिझम ज्याला आपण म्हणतो त्याच्या बाबतीत संगीतातले लोक जरा त्याला थोडेसे म्हणजे थोडे सूट देणारे असतात. लेखकांइतके ते असे त्याच्याबद्दल मिलिटंट नसतात की बाबा हे चोरलं माझं. त्याचं कारण असं आहे की 12 स्वर आहेत.
12 स्वरांचीच सगळी तुमची मुसाफिरी असेल तर एवढीच शिदोरी असेल तर तुम्हाला काहीतरी साम्य जाणवणारच. तर त्यामुळे कोणी कुणाचं काही घेतलं असेल तर ज्याचं काहीतरी घेतलेलं आहे त्याला ती दादच वाटते की अरे यांनी माझं वापरलं. ही चांगलीच गोष्ट आहे. पूर्वी जसं तुका म्हणे असं लावून नंतर कोणीही लिहायला लागायचं, कारण एक तर त्याला क्रेडिबिलिटी मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुख्य प्रवाहात आपलं गाणं येतं. तसं बऱ्याच संगीतकारांना ती दाद ही वाटायची. पण हे होतं की एखादं चांगलं गाणं ऐकलं तर हे आपल्याला कसं ऐकवता येईल लोकांना, कारण सगळ्यांकडे तेव्हा ते उपलब्ध नव्हतं. त्यामुळे अनेक आर डी बर्मनच्या, एस डी बर्मनच्या, सलील चौधरींचं गाणं आहे इतना न मुझसे तू प्यार बढ़ा के मैं एक बादल आवारा. आता ही मोत्सार्टची सिम्फनी आहे. आत्ता आपल्याला माहिती आहे, त्यावेळी किती कमी लोकांना ते माहिती असेल की मोत्सार्टची सिम्फनी आहे. आणि त्यानिमित्ताने हे सगळं संगीत आपल्यालाही ऐकायला मिळालं त्या काळात. इंटरनेटची खिडकी उघडली आणि ते मात्र सगळं म्हणजे की आता हा उदात्त हेतू बंद झाला चाली चोरण्यामागचा, की मी घेतलं कारण तुम्हाला ऐकायला मिळेल. आता i2fs.com नावाची एक साईटच आहे ज्याच्यावर चोरलेली गाणी तुम्हाला सापडतात सगळी. आणि एक साधारण 35-40 हजार गाणी आहेत तिथे की भारतीय संगीतकारांनी चोरलेली गाणी. प्रीतममुळे त्यांचा सर्व्हर डाऊन झाला असंही मी ऐकलं आहे. पण तो सांगायचा मुद्दा काय की तो उदात्त हेतू राहिला नाही. पण हा जो इंटरनेटची खिडकी आहे त्याचं, आणि आपण जसजसं जास्तीत जास्ती पाश्चात्य गाणं ऐकत गेलो तसं आपण बऱ्याच गायकांनी त्या ग्लॅमरमुळे असेल किंवा त्या पहिल्या एक संमोहिनी असते त्याच्यामुळे असेल, ते पाश्चात्य व्हॉइस कल्चर पण आपण घेतलं. आणि त्यामुळे भारतीय भाषांमध्ये पण पाश्चात्य आवाजशास्त्राचा उपयोग करून गायक व्यक्त व्हायला लागलेत आता. तर त्याचाही तोटा नाही. तोटा ह्याचा आहे की ते पुन्हा एकदा आपल्या भारतीय आवाजशास्त्राकडे बघत नाहीत. अगदी साधी गोष्ट सांगतो की पाश्चात्य आवाजशास्त्रामध्ये नेझल गाणं हा एक चुकीचा पायंडा म्हणून बघितलं जातं त्याच्याकडे. पण भारतीय उच्चारांमध्येच अनुनासिक स्वर इतकेत आणि आवाज इतकेत, त्याचे आवाज इतकेत की तुम्हाला त्याच्यापासून सुटकाच नाही आहे. आणि ते आपलं सौंदर्य स्थळ एक अनुनासिक कुठला तरी स्वर गाणं हे भारतीय संगीताचं सौंदर्य स्थळ आहे. आणि वेगवेगळे गायक वेगवेगळ्या तऱ्हेने उच्चार करतात आणि वेगवेगळ्या तऱ्हेने ते गातात. आता आनंद इथे बसलेला आहे आणि भीमसेनजी त्यांचे उच्चार हे त्या किराणा घराण्याच्या गायकीला अनुसरून ते असे मुलायम करून टाकायचे इतके ते की त्या काय म्हणतो त्या आमचे सत्यशील काका म्हणतात की त्या स्वराच्या आत्म्याला धक्का पोचू नये इतके ते समजा तो असा उच्चार थोडासा हार्ड असेल तर ते मुलायम करून टाकतात किराणा घराण्याचे, कारण स्वर केंद्रस्थानी आहे. आणि वेगवेगळ्या तऱ्हेने हे आवाजशास्त्र वापरलं वेगवेगळ्या गायकांनी. ते सगळे या भारतीय जीवनशैलीतनं निर्माण झालेलं आवाजशास्त्र आहे. आता सगळे गायक गायिका अरिजित सिंग सारखं गातात. म्हणजे उदाहरणार्थ मी तुझ्या प्रेमात असंच गातात सगळे एकच. तुम्हाला त्यामुळे एक मोनोकल्चरकडे
आपण जातोय असं तुम्हाला वाटायला लागतं. भारतीय तुम्ही भाषांचा अभ्यास केलात, तुम्ही इकडच्या संस्कृतीचा साहित्याचा अभ्यास केलात, तर तुम्ही भारतीय आवाजशास्त्राकडे जाल आणि ते तुम्हाला कोणीतरी शिकवायला पाहिजे. आणि म्हणून याच्यावरचं लेखन महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण हे उपलब्धच नाही आहे, फार कमी उपलब्ध आहे. बरं, डॉक्टर रानडे यांनी लिहिलं हे उत्तमच आहे, पण त्यांची बोलण्याची भाषा जितकी ओघवती आणि साधी होती तितकं त्यांचं लिखाण क्लिष्ट आहे. त्यामुळे 2-2 पानं 4-4 दिवस वाचावी लागतात. आणि हे सत्य आहे. म्हणजे मी त्यांचा अगदी चाहता असलो तरी मला त्यांनी लिहिलेलं एक चित्रपट संगीतावरचं पुस्तक आहे, ते पूर्ण करायला मला 6 महिने लागले. कारण वाक्य सुरू करून त्याचा शेवट होईपर्यंत तुम्ही वाक्याची सुरुवात काय आहे ते विसरता. ते इतकं कठीण क्लिष्ट, कारण त्यांना नेमकं लिहायचं असतं. तर त्यामुळे अशा वातावरणामध्ये मराठीत आवाजशास्त्र साधनेवर एक चांगलं पुस्तक येतं जे अतिशय ओघवत्या भाषेत लिहिलेलं आहे, कळायला सोपं, जरी ते आचरणात आणायला अतिशय कठीण आहे तरी ते कळायला सोपं आहे. तर हे आलं, याचं अत्यंत मला ही स्वागतार्ह बाब वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे यालाच अनुसरून की रहस्य हा शब्द, तर रहस्य हे का आहे असं मला वाटतं. तर एक परंपरेमधनं आचरणात सगळे आणतात, पण आपल्याकडे गुरु शिष्य परंपरेमुळे काय झालं आहे की प्रश्न विचारायची मुभा राहिलेली नाही आहे. गुरु सांगतो तसं कर, मी म्हणतो तसं तुम्ही करा, का ते विचारू नका. याला काही सुयोग्य अशी कारणं पण आहेत. कारण अरे बाबा, तुला बेसिकच कळलं नाही आहे तर का कशाला विचारतोस, हे एक त्याचं कारण आहे. दुसरं कारण, ते गुरुलाच बहुतेक वेळा कळलेलं नसतं, ते नेणिवेत आलेलं असतं पण जाणीवेत आलेलं नसतं. आणि मग तो म्हणतो की नाही मी करतो ना, हे बरोबर आहे, माझा अनुभव आहे, हां मी तुला शिकवतो. ते का, त्याच्या मागचं कारण काय, त्याच्या मागची कारण मीमांसा काय, याच्यावर विचारच झालेला नसतो आणि ते सांगितलंच जात नाही. आणि त्यामुळे मग पुढच्या पिढ्यांमध्ये ते हळूहळू महत्त्व सुटत जातं. आणि मग जे एकेकाळी धडधडीत सगळ्यांना माहिती होतं त्याचं रहस्य होतं, कारण ते सांगितलं जात नाही. ते पुढच्या पिढ्यांपर्यंत तू हे कर, पण हे का कर हे सांगितलं जात नाही. आणि त्यामुळे अशा वेळी कोणीतरी ते रहस्य उलगडून सांगावं लागतं पुन्हा, आणि पुन्हा त्या रहस्याचं एक ज्ञानात रूपांतर करावं लागतं. तर ते हे झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा शेवटचा मुद्दा, की आपण एकूण आपली जीवनशैली ही सगळी हळूहळू कोलाहलाकडे जात असताना कोणीतरी आवाजशास्त्र साधनेवर लिहिणारा माणूस मला एखाद्या ग्रीक नाटकातल्या नायकासारखा वाटतो. तुम्ही रोज रात्री 9 वाजता टी व्ही लावता, एकूणच टी व्ही लावता, आणि त्याच्यातला आवाजाची पातळी तुम्ही बघा की किती वरची, सगळे ओरडत असतात. आणि मी फक्त 9 वाजताच्या डिबेट्सचं नाही म्हणत आहे, आपल्या मालिकांमध्ये सुद्धा पात्र ज्या पट्टीत बोलायला हवं त्यापेक्षा 2.5-3 पट्ट्या वर बोलत असतात. मिलिंदला आणि नीलूताईंना पटकन जाणवेल ही गोष्ट, कारण मागे पार्श्वसंगीत पण असतं. आता पार्श्वसंगीत हे पार्श्वसंगीत उरलेलं नाही आहे, ते पुढे आलेलं आहे. बरं हो ना, 24 मिनिटाच्या एपिसोड्सला 25.5 मिनटं पार्श्वसंगीत असतं. का?
कारण तुम्हाला आता लोकांवर विश्वास उरलेला नाही आहे याचं द्योतक येते की मी फक्त दाखवतोय आणि 2 माणसं बोलतायत तर मी ऐकू शकणार नाही, इतकं माझा अटेन्शन स्पॅनच उरलेला नाही आहे. त्यामुळे सतत आवाजातनं लक्ष वेधत राहा, तुम्हाला दचकवत राहा की तुमचं पटकन लक्ष तिथे जाईल. संगीताने तुम्हाला एक शांत केलं पाहिजे, तर उलट इकडचं संगीत तुमचा फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स जागृत करते की पटकन काय झालं एकदम असंच सगळं. जणू हे सगळे काहीतरी सिरियल हे हा एक दचकपट आहे अशाप्रमाणे सगळं चाललेलं असतं इतका. कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही काय करताय, हे इतकं गांभीर्याने घेण्यासारखं नाहीच आहे. याच्यावर सगळ्यांचंच एकमत आहे, त्या निर्मात्यापासनं कलाकारांपासून प्रेक्षकांपर्यंत. त्यामुळे मग तुझं लक्ष नाही आहे तर मी सतत तुझं लक्ष वेधत राहतो. तू काहीतरी आतमध्ये करतेस तर मी पटकन एक ठॅन 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 असा एक बँग 3 वेळा, आणि तो कॅमेरा पण 3 वेळा जाणार, सगळ्यांचे रंग पांढरे फटक पडणार आणि परत नॉर्मलला येणार. आता हे जे व्हिज्युअल आहे ना, तो सुद्धा एक व्हिज्युअल कोलाहलच आहे. आणि या कोलाहलाच्या जगात राहतो आपण. तुम्ही आपल्या शहरांमधला नॉईज फ्लोअर बघा, हळूहळू तो इतका वाढत चालला आहे की आपल्याला काय वाटतं माहिती आहे, भांडण झालं की आवाज चढतो. आताचा काळ असा आहे की आवाज चढल्यामुळे भांडणं होतात. विचार करा याच्यावर तुम्ही. तुमचा नॉईज फ्लोअर इतका आहे, मुंबईतल्या गोखले रोडवर किंवा पुण्याच्या लक्ष्मी रोडवर राहणारे लोक, त्यांना सतत ट्रॅफिकचा आवाज येतो. बरं, असा ट्रॅफिक इथे गप्प बसणार आहे का? मला जरा कुठे जायचं आहे असं काही नाही, जाणार गुडलकच्या याच्यावरच आहे मी, नाक्यावर, पण तिथे जाण्याकरता सतत तुम्ही 150 वेळा हॉर्न वाजवणार. अशा सगळ्या वातावरणात तुम्ही राहत असताना, तुमचा नॉईज फ्लोअर वाढत असताना, तुम्हाला कोणीतरी सांगणं अतिशय गरजेचं असतं की बाबा एक जरा 1.5 पट्टी खाली बोल, ही आवाजाची साधना कर आणि शांत हो. आणि त्यामुळे या पुस्तकाचं येणं हे पुन्हा एकदा मला या कारणासाठी सुद्धा स्वागतार्ह वाटतं. पुस्तकाचा ऐवज काही मी तुम्हाला सांगत नाही, तर मग तुम्ही वाचणार काय. आणि पुस्तक जरी छोटं असलं तरी मला असं वाटतं की ते परत परत वाचण्यासारखं आहे. पुन्हा एकदा तुम्ही त्याच्याकडे जाल, पुन्हा एकदा जाल. आत्ता मिलिंदनी वाचलेला भाग तो मला या निमित्ताने परत आठवला. आता मला असं वाटतं की परत एकदा जाऊन ते वाचलं पाहिजे, पिचचा विचार केला पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार, आणि सतत तो जागरूकपणे करत राहणं गायकांना वगैरे तर गरजेचंच आहे. पण मला असं वाटतं की आता हा, पूर्वी एक ठीक होतं की तुमचं शैक्षणिक धोरण हे सगळं याच्यानंतर जे बदललं आपल्या औद्योगिक क्रांतीनंतर, की एक हायरार्की ठरली विषयांची, की अगदी वरती हे विज्ञान असेल आणि मग गणित असेल, मग त्याच्यानंतर कॉमर्स असेल, मग ह्या सगळ्या ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट, आणि जमलं तर भाषा. मग शेवटी आता वेळ बदललेली आहे, भाषा शिकवायला पाहिजे हो चांगली. युनिव्हर्सिटीत शिकवत नाही, मला मिलिंदच्या फेसबुक पोस्ट वाचाव्या लागतात चांगली भाषा कळण्यासाठी. आणि मराठी ठारमारीवर तर त्याचं आयुष्य चाललंय आता सध्या. तो मॉनिटाईज करायला पाहिजे असते. इतके लोक इतकी वाईट भाषा वापरत आहेत, तर तुम्ही भाषा चांगली वापरता का नाही? ते काय म्हणतात, ॲरिस्टोफेन्स म्हणाला होता की हाय थॉट्स मस्ट हॅव हाय लँग्वेज. एकदा पंडित सत्यदेव दुबे हे एका वर्कशॉपमध्ये
म्हणाले होते आणि मी ते होतो तिथे आणि ते फार सुंदर म्हणाले. ते म्हणाले तुमचे विचार स्पष्ट हवे असतील तर तुमची भाषा स्पष्ट पाहिजे. भाषाच स्पष्ट नाही तर विचार कसे स्पष्ट असतील. आणि त्याच्याबरोबर हा जो रानडे सर त्यांनी त्यांच्या पुस्तकात आवाज आणि नाद याचा विचार केला आहे. हृदयनाथ मंगेशकरांच्या एका जुन्या मुलाखतीत त्यांना विचारलं आहे, सुधीर गडगळांनी मुलाखत घेतली आहे की तुम्ही गेयतेचा विचार करता का. ते म्हणले नाही, गेयता वगैरे फार मोठे शब्द वाटतात मला नाद महत्त्वाचा वाटतो. हा नाद आणि आवाज आणि कोलाहल याचा आपण विचार करतोय का. हे काय याच्यात नेमक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्ता कोणीतरी खळखळ या शब्दाचं तुम्हीच म्हणालात ना नीलूताई. असे मराठीत इतके शब्द आहेत की जे ध्वनीतनं आलेले आहेत. पाऊस रिपरिप पडतोय का तुम्ही ढसाढसा रडता, पाण्याची खळखळ होते, झरझर चालत जातो आपण, सळसळ वारा वाहतो. अशी दुसरी कुठलीही भाषा नाही आहे, कुठलीही भाषा नाही ज्याच्यातनं ध्वनीतनं इतके सगळे शब्द तयार झालेले आहेत. दारावर टकटक केली, हे सगळे ध्वनी इतका आपण विचार केलेला आहे. आणि म्हणून त्या भारतीय शब्दाचा मला फार महत्त्वाचा वाटतो. आपल्याकडे वेलरेड या संज्ञेसाठी कुठल्याही भारतीय भाषेमध्ये त्याचा अनुवाद नाही आहे. आपल्याकडे बहुश्रुतच असतात लोक. पाडगावकर नवीन कवींना सांगायचे जेव्हा ते पुस्तक घेऊन जायचे त्यांचं किंवा बाळ घेऊन जायचे की माझ्या कविता वाचा, पाडगावकर म्हणायचे मला ध्वनी ऐकव, त्याचा ऐकव ती कविता. आता आपल्याकडे मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला माझी मुलाखत होती, तिथे गेलो होतो. त्या मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्या मला म्हणाल्या तुम्ही गाणी बिणी करता ते ठीक हो, पण तुम्ही कवितेच्या वाटेला का जाता. म्हटलं वाटेला जाता म्हणजे नाही, गाणी करणं ठीक आहे पण म्हटलं कवितांना चाल करणं हे जरा. म्हटलं अहो काय करणार, सुचते. त्यावर त्या म्हणाल्या नाही तुम्ही काय करता माहिती आहे का. इंटरेस्टिंग होतं त्यांचं, मी एवढंच सांगून थांबवतो माझं भाषण. त्या म्हणाल्या की तुमची चाल इतकी सुंदर करता की शब्दांकडे आमचं लक्षच जात नाही त्यामुळे. आणि त्यामुळे कधीकधीच वाईट कवितासुद्धा चांगली वाटायला लागते तुमच्या चालीमुळे. आणि तुम्ही आस्वादकाला तुमच्या चालीचा चष्मा देता ती कविता अनुभवण्याकरता. जी डोळ्या वाटे थेट मनात उतरते तीच खरी कविता, असं त्यांचं म्हणणं होतं. गमतीशीर आहे पण भारतीय नाही आहे. तुम्ही बहिणाबाईंचं काय करणार. डोळ्या वाटे मनात उतरणारी कविता असं बहिणाबाईंना सांगितलं असतं तर महाराष्ट्र मुकला नसता एका प्रतिभावंत कवयित्रीला. अहो इकडे परंपराच ऐकवण्याची आहे, परंपराच नादाची आहे, परंपराच आवाजातनं सांगण्याची आहे. इथे बुल्लेशाह चिमट्यावर गायला, इकडे मीराबाई एकताऱ्यावर गायली, तुकाराम तंबुरीवर गायले, बहिणाबाई वाऱ्याच्या सुरावर गायली. या भूमीत तुम्ही कोणाला सांगणार की तुम्ही कवितांना चाली करू देत. आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही अहो शिकवता म्हणजे तरी काय करता. तुम्ही समीक्षकी चष्माच देता की तुमच्या मुलांना. मग ते तुम्हाला चालतं तर गाणं एखादं केलं तर का नाही चालत. आणि दुसरा जो प्रश्न आहे की तुम्ही छान चाल करता आणि आम्हाला गुंगवून टाकता, हे खोटं आहे म्हटलं. तुम्ही चहा पिता पिता माझ्याशी गप्पा मारू शकता तर चाल ऐकता ऐकता शब्द ऐकायला काय हरकत आहे. आणि संगीतकार ही काही कुरिअर सर्व्हिस आहे का शब्द पोचवण्याची. त्याचं काहीतरी म्हणणं आहे ना त्या गाण्याबद्दल. नाही, तात्पर्य असं आहे की आपला भारतीय समाज हा श्रुतीमधून स्मृतीमध्ये ज्ञान साठवून ठेवणाराच समाज आहे. हे परंपरेचं आहे, ते तुम्हाला नाकारता येत नाही, तुम्ही कितीही नाकारलं तरी. मी नाही मानत. अहो उद्या तुम्ही म्हणाल मी ग्रॅव्हिटी नाही मानत, काय फरक पडतो. जे आहे ते आहेच ना. त्यामुळे
याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारं हे तुम्हाला पुस्तक आहे. माझ्या असं लक्षात झालं की आवाजशास्त्राचं किंवा आवाज साधनेचं पुस्तक वाचता असता फक्त आवाज साधनेबद्दलच मी वाचत नाही आहे, तर या एक अखंडित परंपरेचं दर्शन मला हे पुस्तक देतं. आणि म्हणून मला या पुस्तकाबद्दल एक अत्यंत एक संगीतकार म्हणून, गाण्यातला माणूस म्हणून एक जिव्हाळा वाटतो. आणि पुन्हा एकदा मी श्रीकांत रानडे यांना धन्यवाद देतो की तुम्ही हे पुस्तक लिहिलं आणि हे गरज होती आजची. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद कौशलजी. एक महत्त्वपूर्ण उल्लेख करावासा वाटतोय. कौशलजी राज्य शासनाच्या संगीत उपसमितीचे अध्यक्ष आहेत आणि परवा जाहीर झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक धोरणाचं एक प्रमुख स्तंभ म्हणून त्यांनी काम पार पाडलं आहे. आणि इफ आय एम नॉट रॉंग त्यांनी व्हॉईस कल्चर हा विषयसुद्धा त्याच्यामध्ये त्याचाही अंतर्भाव केलेला आहे. तर तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि आपले मनपूर्वक आभार. आणि यानंतर शेवटचा अध्यक्षीय मनोगत. भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि किराणा घराण्याच्या युवा पिढीचं नेतृत्व करणारे पंडित आनंदजी भाटे. व्यासपीठावर बसलेले रानडे सर, कौशल कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी आणि तुम्ही सर्व अतिशय जाणकार असे श्रोते आणि रसिक. आत्ता इथे या प्रकाशनाच्या समारंभाला येऊन मला खूप छान वाटलं, कारण पुस्तक तर वाचताना चांगलं वाटलंच होतं, पण त्याच्याबद्दल आज स्वतः रानडे सर जे बोलले, त्यांनी जे संक्षिप्त स्वरूपात काही गोष्टी विशद केल्या किंवा त्या पुस्तकाबद्दल आपल्यापैकी बरेच जण खूप छान बोलले. आणि त्याच्यानंतर आत्ताच कौशलनी इतक्या छान प्रकारे त्या पुस्तकाच्या विषयाचं, त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचं विवेचन आणि त्याच्या मागचं जे महत्त्व आहे ते खरं म्हणजे इतक्या छान प्रकारे सांगितलं आहे की ॲक्च्युली काय पॉईंट्स जे मी ठरवून आलो होतो ते मी विसरलो त्याचं भाषण ऐकताना. मी फक्त थोडक्यात एवढंच सांगणार आहे की या पुस्तकाचा जो विषय आहे तो मला का जवळचा वाटला आणि तो मला का भावला. जेव्हा सचिन पारेकरने पहिल्यांदा मला सांगितलं की असं असं पुस्तक आहे आणि ते तू प्रकाशित करशील का, तर त्यावेळी हा विषय जो आहे की आवाज साधना आणि त्यातल्या ओंकाराचं महत्त्व, तर हे मला खूप जवळचं वाटलं. आणि पुस्तक वाचल्यानंतर तर ते अधिकच जवळचं वाटलं. त्याचं कारण मी सांगतो थोड्या वेळात. पण सर्वात पहिल्यांदा जसं कौशल म्हणला तसं रानडे सरांचे खूप आभार, त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत की त्यांनी या विषयावर पुस्तक लिहिलं आहे. आणि हा विषय खूप मोठा आहे, पण त्याच्याबद्दल संक्षिप्त स्वरूपात पण त्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सगळे या पुस्तकात त्यांनी खूप छान प्रकारे मांडलेले आहेत असं मला पुस्तक वाचल्यावर जाणवलं. आणि दुसरं मला त्या पुस्तकामधलं भावलं की अतिशय मेथॉडिकली स्ट्रक्चर्ड पुस्तक आहे ते, की आवाज साधना म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये त्याच्याबद्दल काय काय लिहिलं गेलेलं आहे आणि मग भारतीय जीवनशैलीमधले कुठले घटक त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि त्यातल्या आपल्या जीवनशैलीतल्या कुठल्या घटकांनी ते जे शास्त्र आहे ते आपण अंगीकारलं आहे. हा जो एक मेथॉडिकल फ्लो आहे ना, तर तो पुस्तक वाचताना आपल्याला खूप जाणवतो आणि भावतो. आणि त्याच्यामुळे ते पुस्तक थोडं, हा विषय क्लिष्ट असल्यामुळे काही त्यातल्या संज्ञा क्लिष्ट आहेत, पण या फ्लोमुळे ते आपल्याला पटत जातं, ते भावत जातं. तर ते मला खूप चांगलं वाटलं पुस्तक वाचताना. आणि हा जो विषय आहे, आता भारतीय जीवनशैलीतले जे घटक आहेत की ज्याच्यामुळे आवाज साधनेला इनहेरंटली आपण महत्त्व दिलं गेलेलं आहे, जरी त्याच्याबद्दल लिहिलं गेलेलं नसलं तरी त्या घटकांपैकी
एक प्रमुख घटक आहे तो म्हणजे ओंकार. आणि हा विषय मला खूप भावण्याचं कारण म्हणजे आमच्या किराणा घराण्याच्या जे आवाज साधनं आहे तर त्याच्यात ओंकार साधनेला खूप जास्त महत्त्व आहे. म्हणजे मी जेव्हा भीमसेनजींकडे पहिल्यांदा शिकायला गेलो तर आधी मी नाट्यसंगीत शिकत होतो, शास्त्रीय संगीत पण शिकत होतो, त्यामुळे मला त्यातलं शास्त्र थोडंफार माहिती होतं. पण पुढचं मला शिकवण्याच्या आधी किंवा रागसंगीत शिकवण्याच्या आधी, किराणा घराण्याची गायकी शिकवण्याच्या आधी जवळजवळ 1-1.5-2 वर्ष, मला नक्की आठवत नाही पण असा काहीतरी 1.5-2 वर्षाचा काळ असेल की पंडितजींनी माझ्याकडनं फक्त आवाजाची साधना करून घेतली होती आणि त्याच्यात ओंकार हा खूप महत्त्वाचा पार्ट होता. आणि त्याच्यामुळे मी ह्या संकल्पनेशी खूप लवकर स्वतःला रिलेट करू शकलो. आता काही गोष्टी त्या ओंकाराचा रियाज करताना जाणवल्या, काही गोष्टी मला नंतर भीमसेनजींचे एक स्नेही आहेत पै म्हणून, चंद्रा पै म्हणून, तर त्यांच्याशी बोलता बोलता भीमसेनजींचं आणि त्यांचं जे काही जे बोलणं झालं होतं त्याच्यातनं मला एक्सप्लिसिटली कळल्या. आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी अशा आहेत की या पुस्तकाच्या विषयाशी आणि त्यात जे रानडे सरांनी लिहिलेलं आहे त्याच्याशी खूप जवळच्या आहेत. म्हणजे ओंकार ते जसं उ आणि म या तिन्हीचा संयोग आहे आणि जसं ते श्वसनाशी रिलेटेड आहे की ॲबडॉमिनल ब्रीदिंगशी ज्या प्रकारे रिलेटेड आहे तर ते बोलताना गाताना हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर दुसरा जो त्यांनी आपल्याला जे वर्णोच्चार शिकवले जातात किंवा आपण काही संस्कृत श्लोक म्हणत असताना ते आपले वर्णोच्चार शब्दोच्चार हे आपसूक शुद्ध होत असतात, तर त्याचासुद्धा गायनकलेशी किती संबंध आहे ते पण या पुस्तकात खूप छान प्रकारे विशद केलेलं आहे. आणि या ओंकार साधनेमुळे अजून एक म्हणजे आता थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आपली जी संपूर्ण व्हॉईस प्रोडक्शन सिस्टीम आहे तर त्याला एक प्रकारचा व्यायाम देण्याचं काम ओंकार करत असतो. कारण फुफ्फुसांपासून जसं उदरश्वसनात डायफ्रॅमपासून आपण सुरुवात करतो की तो आकुंचन प्रसरण पाहून जे त्याच्यामुळे जे श्वसन होतं आणि तेव्हापासून जी व्हॉईस प्रोडक्शनची सुरुवात होते ती पुढे स्वरतंतूंच्या थ्रू येऊन तोंडातनं आणि नाकाच्या पोकळ्यातून की जे थेट डोक्यापर्यंत आहे आपल्या, तर ही जी सगळी सिस्टीम आहे तर ह्याला ओंकार हा एक प्रकारचा एक्झरसाइज आहे, व्यायाम आहे. आणि त्याच्यामुळे भीमसेनजींचंच एक वाक्य आहे की ओंकार साधना केली तर आवाजाला एक प्रकारचं तेज निर्माण होतं. तर तेज निर्माण होतं म्हणजे काय की आपण जेव्हा गातो त्यावेळी बेस फ्रिक्वेन्सीज असतात, ट्रेबल फ्रिक्वेन्सीज असतात, म्हणजे ज्याला आपण लोअर ऑक्टेव म्हणजे मंद्र सप्तकात गाताना आपण कमी फ्रिक्वेन्सीज असतात आणि तारसप्तकात गाताना ट्रेबल म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीज असतात. तर त्या फ्रिक्वेन्सीज आणि आपली व्हॉईस प्रोडक्शन सिस्टीममध्ये तो आवाज कसा निर्माण होतो आणि कसा त्याचं प्रोजेक्शन होतं याच्याशी रिलेटेड आहेत. म्हणजे आपण जर ओम म्हणत असू, तुम्ही मुद्दामा प्रयोग करून बघा की आपण जेव्हा ओम म्हणतो तर त्यावेळी आणि उ याचा संयोग होऊन जो ओ आपण म्हणत असतो त्यावेळी आपल्याला इथे डायफ्रॅम असतो आणि आपली लंग्ज असतात, फुफ्फुस असतात, तिथे आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. जसं आपण मकाराकडे जातो तसं आपल्याला वरच्या भागामध्ये म्हणजे नाकाच्या आतल्या पोकळ्या किंवा डोक्यापर्यंतच्या जे सायनसेसच्या पोकळ्या असतात तर तिथे व्हायब्रेशन जाणवतात. म्हणजे तुम्ही मुद्दाम घरी गेल्यावर हे करून बघा की ओम म्हणताना डोक्यावर हात ठेवा, तर जेव्हा म म्हणत असतो आपण त्यावेळी डोक्यापर्यंत आपल्याला व्हायब्रेशन जाणवतात. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं की ओंकार जो आहे तो या सगळ्या आपल्या ज्या व्हॉईस प्रोडक्शन सिस्टीमशी खूप रिलेटेड आहे, तो बेस आहे. आणि पुस्तकात तुम्ही जो मुद्दा मांडला आहे की आपण जेव्हा मंद्रसप्तकाकडून तारसप्तकाकडे जातो तर त्यावेळी घुमारा आणि गोडवा म्हणजेच जो बेस फ्रिक्वेन्सीज आणि वरच्या फ्रिक्वेन्सीतून येणारा गोडवा याचं जे
बॅलन्स पाहिजे. तर तो येण्यासाठी ओंकार साधनेचा खूप खूप जास्त फायदा असतो. आणि तुम्ही भीमसेनजींचं जर गाणं ऐकलं तर त्यांचा जो आवाज होता ते ह्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. कारण मी आत्ता मगाशी चंद्रापाईंचा उल्लेख केला, तर त्यांनी भीमसेनजींच्या गाण्याचं एक ॲनालिसिस केलं होतं, फ्रिक्वेन्सी ॲनालिसिस केलं होतं आणि ते त्यांनी आम्हाला दाखवलं होतं. तर भीमसेनजींचा जेव्हा तारसप्तकातला षड्ज लागायचा इकारयुक्त, की जो प्रसिद्ध होता त्यांचा, तर त्याच्यात तारसप्तकाकडे आपल्याला माहिती आहे की ट्रेबल फ्रिक्वेन्सीज जास्त आहेत. पण त्या जर नुसत्या ट्रेबल फ्रिक्वेन्सीज असत्या तर तो असा घुमारदार लागला नसता किंवा कंप्लीट लागला नसता, तो किरटा लागला असता. पण भीमसेनजींचा तसा लागायचा नाही. आणि ते फ्रिक्वेन्सी ॲनालिसिस केल्यावर असं लक्षात आलं की त्याच्यात जशा तारसप्तकातल्या फ्रिक्वेन्सीज आहेत तशाच, म्हणजे अतितार सप्तकापासून ते तारसप्तक, मध्यसप्तक, खर्ज या सगळ्या फ्रिक्वेन्सीचं मिश्रण त्या तारसप्तकातही होतं. ओके. तर पुस्तकात जो मुद्दा आलेला आहे की वरती आपण गातो याचा अर्थ असा नाही की घुमारा शून्य झाला पाहिजे. शून्य झाला तर ते गाणं किरटं लागतं. त्याचा बॅलन्स खाली असताना घुमारा म्हणजे बेस फ्रिक्वेन्सीज जास्त आणि तिथेसुद्धा वरच्या फ्रिक्वेन्सीज पाहिजेत, नाही तर ते खूप वृक्ष लागेल. आणि जसे आपण वरती जातो तसं घुमारा कमी, पण तो शून्य होता कामा नाही. वरच्या फ्रिक्वेन्सीज असल्या तरी त्याच्यात तो बेस फ्रिक्वेन्सीचा अंश पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणून मला म्हणजे सचिन जेव्हा पहिल्यांदा म्हणला तेव्हाच हे मी रिलेट केलं स्वतःला. पण पुस्तक वाचताना या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आणि बघितलेल्या असल्यामुळे किंवा अनुभवलेल्या असल्यामुळे मला ते खूप मी स्वतःला रिलेट करू शकलो या पुस्तकाशी. तर तेच तेवढंच तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. आणि परत एकदा ह्या विषयावर असं काहीतरी फॉर्मल पुस्तक असणं हे खूप गरजेचं होतं. त्याबद्दल खरंच सर तुमचे धन्यवाद. हे पुस्तक प्रकाशन केल्याबद्दल, कारण शास्त्रीय संगीतावरचं पुस्तक प्रकाशित करणं याच्यात हे एक धाडस आहे असं मी म्हणेन. आणि हे कार्य प्रसाद कुलकर्णी इतके वर्ष करतायत, त्यांचंही अभिनंदन, धन्यवाद. आणि अमोल टी व्हीचे सगळेच पारेकर कुटुंबीय, त्यांचेही धन्यवाद की त्यांनी हा असा कार्यक्रम इथे आज घडवून आणला. मला खूप चांगलं वाटलं इथे येऊन आणि त्याच्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. कौशल इथे मुंबईहून खूप कष्ट करून आला, त्याबद्दल थँक्स. आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम ऐकताय. त्यातले म्हणजे थोडासा विषय क्लिष्ट असूनसुद्धा आपण खूप चांगल्या तऱ्हेने ऐकताय म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्यात तुमचाही तेवढाच सहभाग आहे असं मी जरूर म्हणेन. इथेच थांबतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद आनंदजी. यानंतर अनअवॉइडेबल आणि एका औपचारिक कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. आयोजक अमोल टी व्ही, उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, ज्योत्स्ना भोळे सभागृह, संस्कार प्रकाशन आणि उपस्थित सर्व रसिक प्रेक्षक ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम शक्य झालाच नसता, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. एक महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे या कार्यक्रमानंतर हे पुस्तक आपल्याला विक्रीसाठी बाहेर उपलब्ध करून दिलं आहे प्रसादजींनी, तर आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. आणि कबीराच्या शब्दात सांगायचं तर या सगळ्या पूर्ण विचारांचा जो काय उहापोह झाला आहे त्याचा गोषवारा एवढाच की साधो यह तन थाट तंबुरेका एचत तार मरोरथ खोटी, काकांच्या भाषेत ॲरिटोनॉइड्स आणि थायरॉइड्स, एचत तार मरोरथ खोटी निकसत राग हजूरेका, म्हणजे तो प्रणव स्वरूप ओंकार. तर या ओंकाराची कृपा प्रत्येक साधकावर व्हावी अशीच नादब्रह्मचरणी प्रार्थना करतो. आणि हे पुस्तक तुम्ही विकत घ्याल आणि काकांच्या भाषेत सांगायचं तर त्याचं रिझल्ट ओरिएंटेड ॲप्लिकेशन कराल
अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं जाहीर करतो. सर्वांचे मनःपूर्वक आभार.